बुलढाणा जिल्ह्यात इंधन तुटवड्याची समस्या आता गंभीर बनत चालली आहे। संग्रामपूर तालुक्यातील एका शेतकऱ्यावर डिझेल अभावी स्वतःलाच वखराला जुंपून शेती मशागत करण्याची वेळ आली आहे। या धक्कादायक प्रकारामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत चिंताजनक आणि प्रशासनाचे डोळे उघडणारी बातमी समोर येत आहे। जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर सध्या इंधनाचा तीव्र तुटवडा भासत असून याचा थेट फटका आता अन्नदात्याला म्हणजेच शेतकऱ्याला बसताना दिसतोय। सध्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत, मात्र ट्रॅक्टरसाठी डिझेलच उपलब्ध नसल्याने एका शेतकऱ्यावर स्वतःला वखराला जुंपण्याची वेळ आली आहे। हे धक्कादायक चित्र पाहायला मिळतंय बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात। येथील शेतकरी विशाल मुरुक यांच्याकडे 4 एकर शेती आहे। त्यांना मान्सूनपूर्व शेतीची मशागत करून कपाशीची लागवड करायची आहे, मात्र तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर चालकांनी शेतात येण्यास नकार दिला आहे। पेरणीचा काल उलटून चाललाय आणि शेती पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे। अखेर हताश होऊन या शेतकऱ्याने स्वतःच बैल होत वखराला जुंपून घेतले आणि शेताची मशागत सुरू केली। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शेती कामांसाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे। माझ्याकडे 4 एकर शेती आहे, कपाशी लागवडीसाठी शेत तयार करायचे आहे, पण पंपावर डिझेलच नाही। ट्रॅक्टर येत नसल्याने शेती पडून राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे नाईलाजाने स्वतःला वखराला जुंपून काम करावे लागत आहे। सरकारने आम्हाला तात्काळ डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकरी विशाल मुरुक यांनी केली आहे। प्रत्येक पेट्रोल पंपावर डिझेलची टंचाई असल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होत आहे आणि स्वतः आमच्यावर नांगरणी करायची वेळ आलेली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देण्याची मागणी आहे।